पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे। जे विद्यार्थी कष्टाळू असतात त्याचबरोबर गरीब परिस्थितीमधले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मागच्या काही दिवसामध्ये राज्य सरकारने आपल्याला सांगितलं होतं की 9700 होमगार्ड भरती आहे आणि त्याच्यापैकी 9700 जागांपैकी 2 जिल्ह्यातली जी होमगार्ड भरती आहे, एक सातारा आणि दुसरी नांदेड, तर या 2 जिल्ह्यासाठी होमगार्ड भरती आलेली आहे। तर नांदेड जिल्ह्याची आज मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। नांदेड जिल्ह्यामधील जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि ज्यांना आपला मंथली खर्च भागवायचा आहे, ज्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न आहे पण काही कारणाने त्यांना थोडासा सपोर्ट भेटत नाही किंवा काही जास्त वेळ द्यावा लागतोय, पोलीस भरती म्हणजे पोलीस होण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतोय, अशा विद्यार्थ्यांना होमगार्ड होण्यासाठी एक चांगला चान्स आहे। तर नांदेड जिल्ह्यासाठी नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये 335 जागा आहेत। मी थोडक्यात सविस्तर याची माहिती तुम्हाला देतो। सातारा जिल्ह्याच्या जागा सुरू झालेल्या आहेत, ठीक आहे। बघा, आपले पोलीस महासंचालक यांनी आपल्याला 9 जुलैला सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत। 9 जुलैला त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की याच्यामध्ये आम्ही 9700 जागांसाठी होमगार्डची भरती काढत आहोत, असे त्यांनी आपल्याला GR काढला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आकडा पण दिलेला आहे 9700 जागांचा। मग हे की बघा 9700 जागांचा त्यांनी आपल्याला आकडा दिला होता, पण नंतर आता पुढे काय झालं, प्रत्येक जिल्ह्यागणिक होमगार्ड भरती होते आणि त्या जिल्ह्यामधील विद्यार्थी त्याच जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतो। म्हणून याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगतो, नांदेड जिल्ह्याची होमगार्डची काल नोटिफिकेशन आलेली आहे, ज्याच्यामध्ये 335 जागा त्यांना भरायच्या आहेत। 335 जागांसाठी नांदेड जिल्ह्याचे जे काही रहिवासी असतील ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकताय। म्हणजे न्यू फ्रेश मुलं आहेत की ज्यांना पोलीस व्हायचं आहे पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये कोणता एखादा जॉब पाहिजे की जिथे कुठे बाहेर जॉब करण्यापेक्षा आपला मंथली खर्च भागेल आणि त्या स्वरूपामध्ये आपण चांगल्या पदापर्यंत जाऊ शकतोय, अशा विद्यार्थ्यांसाठी मी म्हणेल एक चांगली संधी आहे। तर नांदेड जिल्ह्यांसाठी नोटिफिकेशन आहे, नांदेड जिल्ह्यामधील विद्यार्थीच रहिवासी करू शकताय। तर नेमके होमगार्ड होण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी लागतील, पेमेंट किती आहे किंवा शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा कोणते विद्यार्थी होमगार्ड होऊ शकताय ते मी थोडक्यात तुम्हाला सविस्तर सांगतो। बघा, त्यांनी आपल्याला सांगितलं याच्यामध्ये की होमगार्ड संघटना त्यांचा उद्देश काय, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। आपत्कालीन परिस्थिती जेव्हा राज्यामध्ये तयार होते आणि जेव्हा पोलिसांचा बंदोबस्त कमी पडेल त्यावेळेस होमगार्डची मदत असते आपत्कालीन परिस्थितीमध्ये। आणि याच्यामध्ये त्यांनी असं आपल्याला सांगितलंय की होमगार्डचे सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही एक शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली संस्था आहे, पण ही कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगारच नाहीये। म्हणजे नोकरी नाहीये, गव्हर्नमेंट नोकरी म्हणून तुम्ही त्याकडे पाहू शकत नाहीत किंवा एक रोजगार म्हणून पाहू शकत नाही, तात्पुरत्या स्वरूपाचा एक जॉब म्हणून त्याच्याकडे पाहू शकता असं त्यांनी सांगितलंय। आणि ते आपल्याला पुढे असं म्हणताय 3 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्षाच्या टप्प्याने तुम्हाला 58 वर्षापर्यंत हे काम करता येणार आहे। 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष झाले की त्याचे पुन्हा 3 वर्ष, असे 3 वर्षांनी तुम्ही 58 वर्षापर्यंत होमगार्ड म्हणून काम करू शकताय। दुसरा मुद्दा, होमगार्ड सदस्याचे कर्तव्य काय त्याचं, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही। म्हणजे प्रत्येक दिवशी त्याला काम नसणार आहे होमगार्डला असं नाही की तुम्हाला प्रत्येक दिवशी सकाळी 10ला जायचं संध्याकाळी 5 पर्यंत काम करते, असं काही नाही। जेव्हा एखादा गणपतीचा कार्यक्रम असेल, बंदोबस्त असेल, राजकीय व्यक्ती यायचे असेल किंवा काही दंगा वगैरे झालाय, अशा वेळेस तुम्हाला अचानक होमगार्डला बोलवलं जाईल, पण त्याची पण कमान दिवसाची मान्यता आहे। म्हणजे कमीत कमी तुम्हाला एवढे दिवस हजर राहावं लागेल, एवढे दिवस तुम्ही हजर राहू शकत नाहीत, असं त्याच्यामध्ये मुद्दा आहे। पुढे ते आपल्याला असं म्हणतात, कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त करायचा आहे। कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाऊ शकताय की आपत्कालीन परिस्थितीमध्ये। पुढे ते म्हणतायत होमगार्डला जे काही तुम्हाला भत्ता द्यायचा आहे किंवा पैसे द्यावे लागतील ते पैसे बघा, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 770 रुपये, 770 रुपयाचा रोज आहे। 770 रुपये तुम्हाला दिवसाला दिला, ज्या दिवशी तुम्ही बंदोबस्ताला जाणार त्या दिवशी ते तुम्हाला 570 रुपये भेटणार, 100 रुपये खायला भेटणार, 100 रुपये त्यांना उपहार भत्ता आहे। हे झालं त्या दिवसाचं।
पण प्रशिक्षण काळामध्ये तुम्हाला 35 रुपये खिसा म्हणजे 35 रुपये तुम्हाला खर्चायला, 100 रुपये खायला आणि राहायला वगैरे तुम्हाला कवायतीसाठी 90 रुपये दिले जाणार हप्त्याला. एवढे पैसे तुम्हाला प्रशिक्षण काळामध्ये. आणि जेव्हा तुमचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे तेव्हा तुम्हाला दिवसाला 570 रुपये आणि 100 रुपये याच्यामध्ये तुम्हाला खाण्यासाठी भेटणार आहे. हे पेमेंट थोडंसं वाढण्याची शक्यता आहे पुढच्या काळामध्ये. मग सध्या तुम्हाला 570 रुपये दिवसाला भेटणार आहेत. पुढे ते आपल्याला म्हणतायत याच्यामध्ये काय, होमगार्ड सदस्यांना म्हणजे होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिली जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी समजा एखाद दिवस समजा नांदेड आहे, परभणी आहे, अशा कोणत्या एखाद्या शहरामध्ये दंगा झालेला आहे आणि तुम्हाला वारंवार कॉल येतोय की तुम्हाला आज बंदोबस्ताला यायचे आणि तुम्ही आलेले नाहीत, वारंवार तुम्ही बंदोबस्तासाठी येत नाहीत किंवा ड्युटीवरती हजर राहत नाहीत, अशा शिस्तभंग करणाऱ्या उमेदवाराला दिवसाला 250 रुपये तुम्हाला दंड लागेल किंवा त्याचबरोबर अधिनियम 1947 कलम 7(1) तर्फे तुम्हाला 250 रुपये दंड किंवा 3 महिन्यापर्यंत साधी कैद सुद्धा होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं. पुढे होमगार्ड नोंदणी काय आहे, होमगार्ड नोंदणीसाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचं शुल्क नाही, तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. बाकी कुठेही कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. होमगार्ड व्हायचंय आणि तुम्ही कुणाला तरी लाखांनी पैसे देताय तर अशा ठिकाणी असं चालणार नाही असं ते आपल्याला म्हणतायत आणि असं कुणी करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. चला पुढे, होमगार्ड सदस्याचे फायदे, याचे फायदे काय आहेत, त्याचे फायदे बघा. तुम्हाला याच्यामध्ये पोलीसचा ड्रेस जो वर्दी आहे ती वर्दी याच्यामध्ये भेटेल तुम्हाला आणि 3 वर्ष पूर्ण काम केल्याच्या नंतर तुम्हाला 5% आरक्षण भेटतं. म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये पोलीस व्हायचं आणि पोलीस भरतीची तुम्ही तयारी करताय त्याच्यामध्ये तुम्हाला 5% तुम्हाला आरक्षण आहे. कुठे कुठे आरक्षण आहे बघा, राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये, या 3 दलामध्ये तुम्हाला 5% आरक्षण राहणार आहे. अग्निशमन, वनरक्षक आणि पोलीस या 3 डिपार्टमेंटमध्ये 5% तुम्हाला आरक्षण राहणार आहे. प्रथमोपचार, अग्निशमन, विमा विवेचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी ते समजा झालं. स्वतःचाच व्यवसाय शेती सांभाळत देश सेवा करण्याची संधी, म्हणजे स्वतःचा एखादा व्यवसाय, समजा आता मी नांदेडचा आहे, परभणीचा आहे, माझ्या घरामध्ये मी माझा शेतीचा व्यवसाय काम करून जेव्हा अचानक मला बंदोबस्ताला बोलवलं जाईल त्यावेळेस मी जाऊ शकतो. म्हणजे शेतीसोबत मला हे करण्याचा चांगला संधी आहे. चला नेक्स्ट पुढे दुसरा याच्यामध्ये आता होमगार्ड नोंदणी. आता काय काय तुमच्या मर्यादा असायला पाहिजे हे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता हा फॉर्म कोण कोण भरू शकते ते बघा. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी म्हणजे 10वी पास असायला पाहिजेत. 10वी पास झाल्याच्या नंतर दुसरा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, शारीरिक पात्रता. तुमचं वय 20 ते 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे. पुरुषांची उंची 162, महिलांची 150 असायला पाहिजे. बघा याच्यामध्ये पुरुषांना 20 वर्ष म्हणजे 20 वर्षाच्या पुढचे विद्यार्थी फॉर्म भरू शकताय आणि उंची 162 आणि महिलाला 150 असायला पाहिजे. नंतर पुरुषांसाठी छाती आहे बघा 76 सेंटीमीटर. चला नेक्स्ट पुढे, फक्त पुरुषांसाठी आवश्यक कागदपत्रे, रहिवासी पुरावामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र 10वी पास, जन्म दिनांकाचं आणि एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र त्या पोलीस स्टेशनचं ज्या विभागामध्ये तुम्ही असताल. हे झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर तुम्हाला बघा 1600 मीटर धावायचे पुरुषांना आणि 800 मीटर धावायचे महिलांना. हा एक मुद्दा आहे. मग तुम्ही जेवढ्या वेळामध्ये जसे धावणार तसे गुण या ठिकाणी दिलेले आहेत. चला मग दुसरा मुद्दा याच्यामध्ये अजून काय बघा, गोळाफेक. गोळाफेक पुरुषांसाठी बघा गोळा पण फेकायचा आहे, नंतर महिलांसाठी सुद्धा गोळा फेका. म्हणजे तुम्हाला रनिंग आहे, रनिंगच्या नंतर गोळा फेका आहे. आणि आता काही तांत्रिक अहर्ता म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा ITI उत्तीर्ण असेल, एखादा क्रीडा विभागातून आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही ITI प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तुम्हाला 2 मार्क्स, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेले व्यक्ती असताल तर त्याचे 2 मार्क्स, 3 मार्क त्याचे, माजी सैनिक असताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क्स असं त्यांनी दिलेलं. NCC प्रमाणपत्र असेल तर त्याचे काही मार्क्स, नागरी संरक्षण म्हणजे जसे तुम्हाला डिपार्टमेंट आहेत हे याच्यामध्ये बघा 7 मुद्दे आहेत. या 7 मुद्द्यात तुम्ही जिथं क्वालिफाय असतील त्याचे तुम्हाला मार्क्स भेटतील. एखादा विद्यार्थी 2-3 ठिकाणी क्वालिफाय आहे तर त्याचे 2-3 एकत्र मार्क्स करून भेटतील. समजा एखादा माझा ITI पण झालेलं आहे त्याच्यामुळे मी खेळामध्ये प्रावीण्य पण मिळवलं आहे आणि मी आता माजी सैनिक सुद्धा आहे तर या तिघांचे मिळून तुम्हाला मार्क्स भेटून जातील. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9 अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याच्यामुळं हे तुम्हाला एक फायदेशीर असणार आहे. ठीक आहे. चला नंतर पुढे आता अर्ज कधी करू शकताय. नांदेड मधील मुलं बघा
25 तारखेपासून 14 ऑगस्ट पर्यंत, 25 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे. ऑनलाईन फॉर्म भरायला काहीही पैसे नाही आहेत. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती फॉर्म भरू शकताय किंवा एखाद्या चांगल्या कॉम्प्युटर शॉपमध्ये, सायबर कॅफेमध्ये जाऊन त्याचा फॉर्म भरा. ठीक आहे. चला, अंतिम मुदत ही 14/8 आहे तुमची ऑगस्ट महिन्यामध्ये आणि 16 पासून तुमचे लगेच शारीरिक चाचणीला तयारी होणार आहे. चला, नंतर आता पुढे याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो. ऑनलाईन अर्ज भरण्यावेळेस नांदेड जिल्ह्यामधले जेवढे तालुके आहेत, जसं नांदेड, कंधार, मुखेड, देगलूर, बिबोली, भोकर, हदगाव, किनवट ह्या तालुक्यातले विद्यार्थी अप्लाय करू शकताय आणि आपल्या जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्यांचं प्रमाणपत्र घेऊन त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. आणि एवढे पोलीस स्टेशन दिलेले आहेत, कुठे कुठे पोलीस स्टेशन येत आहे. बाकी मग फॉर्म वगैरे भरायला तुम्हाला काहीही अडचण नाही. एकंदरीत मला हेच सांगायचं होतं की जे विद्यार्थ्यांचं मागच्या काही दिवसापासून सिलेक्शन झालेलं नाही पोलीसमध्ये किंवा बाकीची काही स्पर्धा परीक्षा तयारी करतायत, त्यांनी आपल्याला सांगितलं याच्यामध्ये की शेती व्यवसायाला चांगला आहे म्हणून रोजगारचं साधन आहे. पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करताय, किमान पोलीस भरतीची मागच्या 3-4 वर्षापासून तयारी करताय आणि ज्यांना मंथली खर्च महिन्याला 4,000 रुपये 5,000 रुपये घरून येणं शक्य नाही, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या होमगार्ड परीक्षेला अप्लाय केलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला जे तुमचं ध्येय मिळवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक सामना करण्याची गरज नाही. भले ही नोकरी नाहीये, ही नोकरी नाहीये, त्यांनीच सांगितलं याच्यामध्ये ही काही नोकरी नाहीये किंवा तुम्हाला आयुष्यभर रोजगार ह्याच्या म्हणजे तुमचा सगळा खर्च भागेल याच्यावर आणि तुम्ही बिंदास दिवस रात्र झोपताल असंही नाही. याच्यामध्ये आरामातला जॉब नाहीये तुम्हाला. जेव्हा तुम्ही ड्युटीला जाणार तेव्हा 570 रुपये तुम्हाला येणार आहेत. पण एखादा समजा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे ज्याचं होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं, ज्याच्या महिन्याचा खर्च असतो 5,000 रुपये, तुम्ही महिन्यातले एक 15 दिवस त्यांनी तुम्हाला बोलवलं तर एक 8-9 हजार रुपये तुम्हाला त्यातून मिळू शकतात. एक 9-10 हजार रुपये, समजा 8-9 हजार, कमीत कमी 15 दिवस तुम्हाला जॉब करावा लागेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला 8-9 हजार रुपये भेटत असतील तर तुम्ही 3 वर्ष जॉब केला तर 3 वर्षाच्या नंतर तुम्हाला 5% आरक्षण सुद्धा आहे. असे काही याच्यामध्ये फायदे आहेत. म्हणून जेवढे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा लिंक असेल किंवा ही नोटिफिकेशन असेल हे पाठवण्याचं तुम्ही काम करा. बाकीच्या जिल्ह्याच्या अशाच अपडेट येतील. परभणीसाठी सुद्धा 200 ते 300च्या आसपास जागा येणार आहेत. अशा प्रत्येक जिल्ह्यांसाठी मिळून 9,700 जागांसाठी होमगार्ड भरती होणार आहे. सध्या तर दोघांचीच चालू आहे, नांदेड आणि सातारा. बाकीच्या जिल्ह्याची जशी अपडेट येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर नांदेड जिल्ह्यामधील जेवढे काही विद्यार्थी असतील जे पोलीस भरतीची तयारी करताय त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा आणि त्यांना हे होमगार्डचे फॉर्म भरण्यासाठी सांगा. ठीक आहे. चला, आपण इथे थांबू. थँक्यू.